आज बनवूया फांदीच्या भाजीचे मुटके. पहा किती छान बनवले. हे बाई भाजी आणली, रान भाजी फांदीची, हार्टच्या शेपची आहे. धुवून घेऊ तिला चांगले. हे वाटण लसण जिरं मिरच्या, भाजी धुवून कापून घेऊ चांगले. हे पाई कापून घेतले. पातेल्यात काढून घेऊ. सर्व कापून पातेल्यात काढून घेतली. पाहून घ्या. हे वाटण वाटून घेऊ. मिरच्या लसण जिरं, तुम्हाला वाटलं तर मिक्सरनं वाटा, मी वाट्यानंच वाटून घेतली. हे बाई वाटून घेऊ सर्व बारीक. हे वाटण वाटून झालं आपलं. हे 2-3 चमचे बेसन घेऊ आणि गव्हाचं पीठ पण घेऊ भिजवण्यापुरता. मुगाची डाळ भिजू घातली 2 ते 3 तास, ती पण टाकून घेऊ. मस्त लागतात कुरकुरीत. हे वाटल्याला ठेसा त्यात टाकून घेऊ. हे थोडंसं तिखट, थोडंसं मीठ टाकून घेऊ. चवीप्रमाणे तुम्ही पण चवीप्रमाणे टाका तुमच्या. हे हळद टाकली आणि मिक्स करून घेऊ. पाणी टाकून थोडंसं, जास्त काही पाणी नाही लागत. हे बाई पीठ भिजून घेतलं. थोडंसं तेल टाकू आणि झाकून ठेवून देऊ. हे पाय झाकण. हे पाणी मुटकी उकळण्यासाठी उकळायला ठेवून देऊ. लिंबू टाकून थोडंसं, भांडं काळं नाही व्हायला पाहिजे म्हणून. हे मुटके बांधून घेऊ सर्व पाणी उकळूस तर. हे पाय सर्व मुटके असे बांधून घ्यायचे थोडं थोडं करून. भाजी पण होती याची डाळीतली, पण आम्ही मुटकेच करून खाल्ले यावेळेस. चाळणीत तेल लावून घेतलं आणि चाळणी ठेवली ही इडलीच्या भांड्यावरती. सर्व मुटके ठेवून घे. त्याच्यावर 5 ते 10 मिनटं उकळून घेऊ झाकण ठेवून चांगले. हार्टच्या पेशंटसाठी चांगली ही भाजी खायची एक वेळेस. रान भाजी आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आवडली रेसिपी तर शेअर करा. पाय मुटके शिजून झाले आपले. चमच्यानं पाणी शिजले की नाही. पहा डाळ किती छान दिसते. ते कट करून घेऊ आणि तळून घेऊ. कोणी कोणी असेच खातात, पण आम्ही तळून खातो आहे थोडेसे वेळेस. पहिले असेच खाल्ले आम्ही, त्यानंतर ते तळून घेतो थोडशा तेलामध्ये. हे पहा तळून घेतले थोडेसे बारीक गॅसवरती. कुरकुरीत लागतात ते. आळूच्या पानावाने तळून घ्यायचे थोडेसे. सर्व करू खाण्यासाठी. पाकीट तयार झाले आपले फांदीच्या भाजीचे मुटके. एक वेळेस करून पहा. वर्षातून एक वेळेस ती रान भाजी आवर्जून करून पहा. किती छान झाले.